तिळाचे तेज आणि गुळाचा गोडवा याचे मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे। आता एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते। हे पहा, अगदी मऊ झाली आहे, खुसखुशीत। ही तीळ गुळाची वडी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। ही वडी बनवण्यासाठी इथे मी 1 कप तीळ घेतले आहे, थोडेसे तूप आणि 1 कप तिळासाठी 1 कप गूळ घेतला आहे। हे बिन पॉलिशचे तीळ आहेत। आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटं तीळ छान तडतड होईपर्यंत भाजायचे आहेत। जास्त वेळ भाजायचे नाहीत, नाहीतर तीळ कडू होतात आणि वडी ही कडू लागते। तर तीळ भाजले आहेत, काढून घेऊया आणि हे तीळ थंड करून घेऊया। ही वडी मी बिन पाकाची बनवणार आहे। आता तीळ थंड झाले आहेत। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्सरला बारीक करून घेऊया। हे पहा, इथे मी मिक्सरला तीळ फिरवून घेतले आहेत। आता यामध्ये गूळ घालून घेऊया, मिक्स करूया आणि गूळ ही मिक्सरला फिरवून घेऊया। हे पहा, इथे आपले गूळ ही छान बारीक झाला आहे। आता पॅन गरम करून घेतला आहे, त्यामध्ये तूप घालून घेऊया। तूप घातल्यामुळे वडी छान खुसखुशीत होते आणि हे मिश्रण आपल्याला जास्त वेळ ठेवायचा नाही, फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे। हे पहा, इथे आपला गूळ वितळला आहे। आता गॅस बंद करून घेऊया। एका ताटाला मी तूप लावून घेतले होते। जास्त वेळ जर मिश्रण ठेवले तर त्याची वडी तयार होणार नाही आणि छान थापून घेऊया। एकदम पटकन अशी तयार होते। अर्धा तास हे थापलेले मिश्रण सेट होण्यासाठी ठेवून देऊया। अर्धा तास झालेला आहे। आता आपण वड्या कट करून घेऊया। हे पहा, मस्त निघत आहेत। तर ही बिन पाकाची तिळाची वडी तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। एकदम खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारी ही तिळाची वडी पटकन तयार होते। हे पहा, मस्त तयार झाले आहेत। आता एक वडी काढून दाखवते, पटकन निघत आहे। ते पहा, मस्त। तर तुम्हीही या मकर संक्रांतीला या वड्या नक्की ट्राय करा।